मेचकरवाडी टीम आहे आणि या टीम सोबत खरं तर हा पहिला सामना असेल बारवाई संघाचा आणि अर्थात गोलंदाजी ट्रॅकवर सोमनाथ जो मात्र चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिल्या. नेक्स्ट बॉल इथे फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट. फटका शतरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने या संघाचं अकाउंट ओपन केलं जातं एक या धावसंख्येने. म्हणजे चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण बघतोय मेचकरवाडी टीम खेळत असताना या मैदानाच्या आतमध्ये दमदार कामगिरी. मयूर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. मागच्या मॅच मध्ये देखील बॅटिंग भरपूर चांगली केली होती. अगदी त्याच्या बॅट मधनं ते फटके देखील आपण पाहिले होते. ऑन साइडला पाहिला होता मिड विकेट रिझन मध्ये पाहिले होत्या असे दमदार फटके मात्र त्याच्या बॅट मधनं आपण पाहिले. परंतु आज संघ अडचणीत आहे. एक धाव स्कोर बोर्डवर बनले आणि इथे फिल्डिंग सजवत असताना टीम मेचकरवाडी संघाला आपण पाहतोय. परंतु गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. अद्यापपर्यंत एक धाव खर्च केलंय. या बॉलवर किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. फुलटाच बॉल फटका चांगला आहे. बॉडी लॉंग ऑन व्ही शेप मधून बॉल फरार 4 धावांकरता येतो दमदार चौकार.
धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. आता कुठेतरी धाबाला अंकुश, कुठेतरी धाबाला गती मिळते. इथे एक षटकार आला, तदनंतर एक चौकार देखील पाहिला आपण फलंदाजी करत असताना. यस, पकडला जाते पायचीत, फलंदाज इथे फेल होईल. अर्थात फलंदाज मी तर म्हणेन मयूर बॅक टू द डग आउट. डिझ ठोक. येत असताना रवी बॅक टू द पॅव्हिलियन. पेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळेल. अगदी चांगला खेळाडू आहे, परंतु रमेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल ना तोपर्यंत धावा देखील त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळतील, यात शंका नाहीये. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुणाला पाहू शकाल
एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात फटका फसलाय आणि ते मित्र म्हणेन झेल खूप लांब होती आणि ती सोपी करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु प्रयत्न चांगले राहिले. 2 धाबा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतील रमेशच्या बॅट मधनं. त्या 2 धाब्याने सर्व काही सांगून जाईल. म्हणजेच स्कोर बोर्डवर 14 धावा आपण बघतोय, थोडेसे 15 धावा आपण बघतोय. थोडेसे फिल्डर दूर होते आणि तदनंतर हा झेल ड्रॉप. नेक्स्ट बॉल, इथे हा चांगला बॉल, अगदी जणू काय बॉलने उसळी घेतले ना, नाकाच्या जवळून तो बॉलला काढला आणि तदनंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल, एक चांगला सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. हा देखील बॅटची टॉपेज, फलंदाज फेल. अर्थात ज्या फलंदाजावर नजरा होत्या तो फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना रमेश बॅक टू द डगआउट. भारतभर दाखवली जाते. तब्बल विचार केला ना की सह्याद्री प्रीमियर लीग देखील त्यांच्या माध्यमातून कव्हर केली होती आणि ते देखील भरपूर व्ह्यूज त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले होते आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर क्लिअरिटी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. निशान बागडे
आज या स्पर्धेला नाहीये, परंतु निशांत बागडेच्या स्वरूपातील लीग देखील आम्ही पाहिली होती. ऑपरेटर म्हणून त्यांचं देखील आम्ही कौतुक केलं. परंतु आज कौतुक करावं त्या कॅमेरामॅनचं, जे कॅमेरामॅन शेवटच्या मोमेंट पर्यंत आपली नजर प्रत्येक बॉलवर ठेवून आपलं काम करतात ना, ते फार महत्वाचं आहे. खरं तर सर्व पंच जेवायला येऊ शकतात, ऑपरेटरला देखील जेवायला वेळ नसतो आणि कॅमेरामॅनला देखील जेवायला वेळ नसतो, परंतु ते स्वतःच्या जागेवर ठामपणे उभे राहून त्या ठिकाणी जेवण करतात. तशी मॅच खरं तर कव्हर केल्या जातात त्यांच्या माध्यमातून. म्हणजेच त्यांचं देखील स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान मात्र आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅच मध्ये वळूया, जिथे 18 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बढवायचे जिंकण्यासाठी 16. राहुल देखील आम्हाला बोलतात की 16 धावा बढवायचे, परंतु का होईना, थंडी किती पडू दे, परंतु राहुल अजून डगमगला नाहीये. कारण त्याला माहिती आहे रात्रीचा क्रिकेट जो आमच्या नसा नसात भरला, तो क्रिकेट पाहत असताना खरं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आलाय सचिन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल संजू आणि त्याच्या साथीला सिद्धार्थ. पहिला बॉल संजू साठी फटका जबरदस्त आहे, बॉलला पाठवलंय 38 सर्कल मधून. चेंडू त्या ठिकाणी अप्रतिम अडवला गेला आणि नक्कीच त्या ठिकाणी घेतल्या जातील 2 धावा. जसा वेग होता ना गोलंदाजीचा, तसा फटका देखील आपल्याला चांगला पाहायला मिळाला होता. कारण संजू असा फलंदाज आहे की शेवटच्या मोमेंट पर्यंत ही मॅच ठेवणार नाहीये, कारण त्याच्या बॅट मधनं धाबा सतत आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबा अकाउंट ओपन केलं जात आहे. आता गरज आहे 14 धाव संख्येची. ते फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल इथे सोडली जाईल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता दर्जेदार चौकार. बाहेर चेंडू 4 धावांकरता आणखीन एक महत्वाच्या क्षणी आलेला हा दर्जेदार चौकार.